Welcome back. Today we are going to start our fourth chapter of computer science, that is memory of computer. Memory. Memory is a part of computer where we store data, program and information. Just like our brain where we store all our information, in computer we store all information data in memory. Memory or storage capacity is one of the important component of a computer. Storage unit of a computer system is classified on the basis of following criteria, and that criteria are access time. Access time is the time required to locate and retrieve stored data from the storage unit in response to program instruction. When some data is needed to process instruction, we access that data from computer memory, and the time to locate and retrieve that data from memory is called as access time. Second criteria is storage capacity. It is the amount of data that can be stored in storage unit. It means what content or what amount of data we are going to store in that storage unit is the storage capacity. And the last is cost per bit of storage. Cost or money required to store per bit in storage. कम्प्युटर मेमरी म्हणजे जिथे आपण कम्प्युटरचा डेटा आणि प्रोग्राम किंवा इन्फॉर्मेशन सगळं स्टोअर करणार आहे त्याला आपण काय म्हणतोय मेमरी. जसं आपण आपल्यासाठी जी काही माहिती असते सगळी, जसं आपण एखाद्या व्यक्तीला लक्षात ठेवतो, पुस्तक वाचल्यानंतर त्यातलं काही कंटेंट लक्षात ठेवतो, हे आपण स्टोअर कुठे करतो तर आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर करतो. तसंच कम्प्युटरला लागणारी इन्फॉर्मेशन, डेटा आणि इन्फॉर्मेशन जी काही स्टोअर केली जाते ती कुठे स्टोअर केली जाते, मेमरीमध्ये. मेमरी ऑर स्टोरेज कॅपॅसिटी जी असते कम्प्युटरची, हा त्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. विदाऊट मेमरी तो काहीच करू शकत नाही. जसं आपण विदाऊट ब्रेन काहीच करत नाही तसं त्यालाही मेमरीशिवाय काही करता येत नाही. आणि हे जे काही क्लासिफिकेशन आहे मेमरीचं, हे कशाच्या बेसिसवर केलं जातं तर 3 घटक आहेत. पहा, ॲक्सेस टाईम म्हणजे कम्प्युटरमध्ये जिथे आपण मेमरी ठेवली आहे ती मेमरी जेव्हा आपल्याला रिक्वायर्ड आहे, म्हणजे जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीला आठवायचं असतं तेव्हा आपण काय पाहतो, आपली त्याची भेट कधी झाली होती वगैरे, त्याचा चेहरापट्टी कशी आहे, म्हणजे समोर आल्यानंतर आपल्याला हे सगळं आपण पाहतो आणि मग आपल्या ब्रेनमधून त्याची इन्फॉर्मेशन काय करतो, रिट्राईव्ह करतो. तसंच कम्प्युटरला जेव्हा काहीतरी डेटा पाहिजे प्रोसेस करण्यासाठी, तेव्हा तो डेटा त्याने कुठं ठेवला आहे हे सापडवणं आणि तिथून तो डेटा परत प्रोसेसिंगसाठी घेणं, याच्यासाठी जो काही लागणारा वेळ आहे त्याला आपण म्हणतो ॲक्सेस टाईम. सेकंड, स्टोरेज कॅपॅसिटी म्हणजे किती डेटा आपण स्टोअर करू शकतो त्या मेमरीमध्ये, त्याला म्हणायचं स्टोरेज कॅपॅसिटी. आणि कॉस्ट पर बीट, एक बीट स्टोअर करण्यासाठी लागणारा पैसा, कॉस्ट म्हणजे कॉस्ट पर बीट. या 3 घटकांवर आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो कम्प्युटर मेमरीचं. युनिट्स ऑफ मेमरी. The computer store a character in the storage cell with binary 0 or 1 mechanism. Thus, the basic unit of memory is bit. The smallest unit in which memory store is a bit. 8 bit equals to 1 byte. 1024 bytes equals to 1 kilobyte, in short KB, 1 KB. 1024 kilobytes is equals to 1 megabyte, in short MB. 1024 MB equals to 1 gigabyte, that is GB, and 1024 GB is equals to 1 terabyte. ASCII, full form of ASCII is American Standard Code for Information Interchange. In ASCII format, alphabet is recognized by number, that is capital A is recognized by 65 and so on. Capital Z is recognized by 90, and same like that small a is recognized by 97 and small z is recognized by
121. युनिट ऑफ मेमरी. युनिट जसं आपण वजन असेल किलोमध्ये मोजतो, लांबी वगैरे असेल मीटर सेंटीमीटरमध्ये मोजतो, तसं मेमरी मोजण्यासाठी जे काही युनिट्स आहेत ते आपल्याला या टॉपिकमध्ये पाहिजेत. युनिट ऑफ मेमरी. सगळ्यात लहान जो काही युनिट आहे जिथे आपण काय करणार आहे, इन्फॉर्मेशन डेटा स्टोअर करणार आहे, तो आहे बाईट. कारण कम्प्युटर जी काही इन्फॉर्मेशन डेटा स्टोअर करतो तो कशाच्या स्वरूपात करतो, तर बायनरी फॉर्मॅटमध्ये करतो. बायनरी म्हणजे 0 आणि 1च्या स्वरूपात करतो. म्हणून या बीटला, सिंगल बीटला काय म्हटलं जातं, स्मॉलेस्ट युनिट ऑफ कम्प्युटर मेमरी. आता हे जे काही युनिट आहेत तसं आपण मिलीमीटर सेंटीमीटर असं एक 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 वाढत जातो. तसंच कम्प्युटरचं जे काही युनिट आहेत ते पहा कसे आहेत. 8 बीट म्हणजे 1 बाईट असतात. असे 1024 बाईट्स म्हणजे 1 किलो बाईट, त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये KB म्हणजे 1 KB म्हणतात. तसंच 1024 किलो बाईट म्हणजे 1 मेगाबाईट 1 MB होतो. 1024 MBचा 1 GB होतो आणि 1024 GBचा 1 टेराबाईट होतो. त्याच्यानंतर ASCIIचा फुल फॉर्म आहे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. इन्फॉर्मेशन इंटरचेंज करताना जो काही स्टँडर्ड फॉर्मॅट वापरला जातो तो कोणी डिफाईन केला आहे, या अमेरिकन स्टँडर्डने डिफाईन केला आहे. आणि या फॉर्मॅटमध्ये जे काय आपले कॅरेक्टर, स्पेशल कॅरेक्टर असतील त्यांना काय केलं जातं, एक स्पेसिफिक नंबर टॅग केला जातो. म्हणजे जर आपल्याला कॅपिटल ए लिहायचं असेल तर त्यासाठी काय केलं तर 65 हा नंबर डिनोट केला जातो. तसंच अप टू कॅपिटल Z 19 आणि स्मॉल ए 97 पासून स्टार्ट होतो आणि स्मॉल Z 121 ला एंड होतो. टाइप ऑफ मेमरी. मेमरीचे टाइप. अ कम्प्युटर मेमरी इज ऑफ टू टाइप, that is primary memory is also called as internal memory, and secondary memory is also called as external memory. Let's start from first, primary memory. Primary memory is also called as internal memory and is an important part of computer. It is the main area in a computer where the data is stored. This memory can be quickly accessed the CPU by the CPU for reading or storing information. कम्प्युटर मेमरीचे दोन प्रकार केलेले आहेत आपण, प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरीलाच इंटरनल मेमरी म्हणतात आणि सेकंडरी मेमरीला एक्सटर्नल मेमरी म्हणतात. आता ही जी काही प्रायमरी मेमरी आहे ही खूप महत्त्वाचा घटक आहे, कारण की जी काही प्रोसेसिंग होते कम्प्युटरची ती कुठून होते, प्रायमरी मेमरी. आणि हा जो काही CPU असतो कम्प्युटरचा हा फक्त प्रायमरी मेमरीलाच काय करू शकतो, डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. सेकंडरी मेमरीला CPU डायरेक्टली ॲक्सेस करत नाही. म्हणजे जेव्हा एखादा प्रोग्राम किंवा इन्स्ट्रक्शन आपल्याला एक्झिक्यूट करायचे असेल या CPUला, तर तो डेटा सेकंडरी मेमरी जरी असला तरी तो आधी प्रायमरी मेमरीवर आणून घ्यावा लागतो, आपल्याला कॉपी करावा लागतो आणि नंतरच काय केला जातो, तो प्रोसेस केला जातो. म्हणून हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या कम्प्युटर मेमरीचा. Primary memory. Primary memory is further classified into two types: random access memory, that is RAM, and second is read-only memory, that is ROM. Let's start from random access memory, RAM. RAM is also known as read or write memory, as information can be read from and write on it. RAM is a place in a computer that holds instruction for the computer, its program and the data. It is volatile memory, that is data on a RAM disappear as soon as the power to the computer is switch off. ठीक आहे. प्रायमरी मेमरी. प्रायमरी मेमरीला दोन पार्टमध्ये क्लासिफाईड केलं जातं. दोन प्रकार आहेत प्रायमरी मेमरीचे. फर्स्ट आहे रँडम ॲक्सेस मेमरी, शॉर्ट फॉर्ममध्ये आपण तिला रॅम म्हणतो, आणि सेकंड रीड ओनली मेमरी, दॅट इज रॉम. ठीक आहे. रँडम ॲक्सेस मेमरीपासून आपण सुरुवात करू आता. रॅमलाच रीड ऑर राईट मेमरी म्हणतात. का म्हणतात, तर आपण रॅमवर डेटा राईट करू शकतो किंवा रॅमवरून डेटा रीड पण करू शकतो, म्हणून त्याला रीड राईट मेमरी म्हणतात. ठीक आहे. रॅम इज अ प्लेस इन अ कम्प्युटर दॅट होल्ड इन्स्ट्रक्शन. रॅम
अशी जागा आहे कम्प्युटरमध्ये, ती काय करते, जे काही इन्स्ट्रक्शन आहे त्या पण होल्ड करते आणि त्या इन्स्ट्रक्शनसाठी लागणारा डेटा तो पण काय करतो आपण रॅमवरच स्टोअर केलेला असतो. ही काय वॉलटाईल मेमरी, इट इज अ वॉलटाईल मेमरी. वॉलटाईल म्हणजे कशी, जोपर्यंत त्याला इलेक्ट्रिसिटी दिली आहे आपण, जोपर्यंत त्याची लाईट चालू आहे तोपर्यंत ही मेमरी राहणार आहे. जर लाईट गेली तर ती मेमरी पण काय होते, तिथून डिसॅपियर होते, तिथे राहत नाही. म्हणजे जर आपण काही काम करत असलो, रॅमवर काही डेटा आहे आपला आणि अचानक लाईट गेली, आपला कम्प्युटर बंद झाला, तर रॅमवरचा सगळा डेटा निघून जातो, तिथे कुठलाही डेटा शिल्लक राहत नाही. ठीक आहे. रीड ओनली मेमरी, ROM. It is called as read-only memory as information can only be read and not written or changed onto ROM. That is, we cannot write anything on ROM. We just going to read from data from ROM. ROM is built-in memory of computer. It store some basic input-output instruction put by the manufacturer to operate the computer. Some basic input-output instruction are stored by the manufacturer of that computer to operate the computer. The storage of data and instruction in a ROM is permanent. That is, it is not depend on the power supply. That is, it is not non-volatile memory. इंटरनल मेमरीचा सेकंड टाइप आहे आपला रीड ओनली मेमरी, ROM. याला ROM का म्हटलं जातं, रीड ओनली मेमरी का म्हटलं जातं, तर फक्त आपण तिथून काय करू शकतो, रीड करू शकतो, त्याच्यावर कुठलाही डेटा आपल्याला लिहिता येत नाही. बिल्ड इन मेमरी म्हणजे ती ऑलरेडी कम्प्युटरमध्ये बिल्ड केलेली आहे, स्टोअर केलेली आहे. इट स्टोअर सम बेसिक इनपुट इन्स्ट्रक्शन पुट बाय द मॅन्युफॅक्चरर. जे काही तयार करणारे आहेत, मॅन्युफॅक्चर करणार आहेत कम्प्युटरचे, ते काय करतात, काही बेसिकच्या इन्स्ट्रक्शन असतात की ज्या चेंज करण्याची गरज नाही आहे आणि त्याने काय करणार आहे, आपण आपल्या कम्प्युटरला ऑपरेट करण्यासाठी मदत करणार आहे. अशा काही बेसिक इन्स्ट्रक्शन काय केल्या जातात, रॉमवर इन्सर्ट केल्या जातात, त्या त्यात सेव्ह करून ठेवल्या जातात, ते आपण पुन्हा चेंज करू शकत नाही. जे काही स्टोरेज आहे रॉमचं, ते कसं असतं, परमनंट असतं, म्हणजे लाईटवर डिपेंड नाही आहे. जसे आपली रॅम होती, रँडम ॲक्सेस मेमरी, लाईट गेली की त्याच्यावरचा डेटा डिसॅपियर व्हायचा, तसं रॉमवरचा डेटा कुठे डिसॅपियर होत नाही, लाईट गेली तरी तो आहे तसाच राहतो. नेक्स्ट, सेकंडरी मेमरी. Second type of memory is secondary memory. The primary memory, which is faster and hence expensive, is generally not sufficient for large storage of data. We cannot store large amount of data on primary memory, so we use secondary memory. It is also called as auxiliary memory or backup storage. Secondary memory is also called as auxiliary memory or backup storage. Data on secondary storage can be transferred to primary memory whenever required for processing. Some of devices of secondary storage are floppy disk, hard disk, CD-ROM, DVD and flash drives. ठीक आहे. कम्प्युटर मेमरीचा हा सेकंड टाइप आहे, सेकंडरी मेमरी. प्रायमरी मेमरी फास्ट जरी असली तरी ती काय एक्सपेन्सिव्ह नाही आहे, म्हणजे जास्त यूजमध्ये येत नाही. ती लार्ज अमाऊंट ऑफ डेटा स्टोअर करायचा असेल तर महाग असते खूप, रॅमच्या किमती खूप जास्त असतात, त्यामुळे आपल्याला जर जास्त डेटा स्टोअर करायचा असेल तर जास्त पैसे लागतील आणि म्हणून आपण रॅम यूज न करता काय करतो, सेकंडरी मेमरी यूज करतो की जी रॅमपेक्षा स्वस्त असते आणि जास्त डेटा आपण तिथे स्टोअर करू शकतो. रॅमलाच ऑक्झिलरी मेमरी किंवा बॅकअप मेमरी पण, सेकंडरी मेमरीला ऑक्झिलरी मेमरी किंवा बॅकअप स्टोरेज पण म्हणतात. डेटा ऑन सेकंडरी स्टोरेज कॅन बी ट्रान्सफर, म्हणजे सेकंडरी स्टोरेजवरचा जो काही डेटा आहे तो आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो प्रायमरी मेमरीवर, जेव्हा तो प्रोसेसिंगसाठी हवा असेल तेव्हा. प्रायमरी मेमरीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रायमरी मेमरी खूप महत्त्वाची आहे, कारण जेव्हा काही आपल्याला प्रोसेसिंग करायची असते तेव्हा त्या इन्स्ट्रक्शन आणि डेटा हा कुठे असावा लागतो, प्रायमरी मेमरीवर असातो. म्हणजे जरी तो आपण स्टोअर करताना सेकंडरी मेमरीवर स्टोअर केला असेल तर जेव्हा त्याचा यूज करायचा आपल्याला तेव्हा त्याला कॉपी करून आपल्याला कुठे घ्यावं लागतं, प्रायमरी मेमरीवर घ्यावं लागतं.
आता सेकंडरी स्टोरेजचे काही एक्झाम्पल दिलेत पहा, ते आपण पाहणार आहेत पुढे. फ्लॉपी डिस्क आहे, हार्ड डिस्क आहे, CD ROM आहे आणि DVD किंवा फ्लॅश ड्राईव्ह पण आहेत. नेक्स्ट, फ्लॉपी डिस्क. फर्स्ट, secondary storage. It is also referred as diskette and is made of flexible vinyl material. The floppy disk is made of flexible vinyl material. The disks are available in two sizes of 5.25 and 3.5 inches, and this could be either low density or high density floppies. Floppy disk is look like this image. Here is a one table which shows floppy disk, type of floppy disk, their storage capacity and size of floppy disk. फ्लॉपी डिस्क आहे सेकंडरी स्टोरेज मधला एक प्रकार आहे. याला डिस्केट पण म्हणतात आणि फ्लेक्झिबल व्हेनियल मटेरियलची बनलेली असते आपली फ्लॉपी डिस्क. या फ्लॉपी डिस्क दोन साईजमध्ये अवेलेबल असतात, 5.25 इंचेस आणि 3.5 इंचेसमध्ये, आणि त्यात पण त्या हाय डेन्सिटीच्या किंवा लो डेन्सिटीच्या असू शकतात. आता या टेबलमध्ये दिलेले आहे तुम्हाला 4 प्रकारच्या लो डेन्सिटी, त्याचे स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे. आता कॅपॅसिटीची युनिट आपल्याला माहिती आहे, बीट, बाईट, KB, MB, GB वगैरे. तर हायेस्ट जे काही आहे फ्लॉपी डिस्क ती किती आहे, 2.8 MB पर्यंतची आहे आणि त्यांच्या सायझेस वगैरे इथे दिलेले आहेत. हा टेबल लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट इज हार्ड डिस्क. द हार्ड डिस्क can hold more information than the floppy disk, and retrieval of information from hard disk is faster as compared to the floppy or tape. A hard disk is fixed inside the CPU and its capacity range from 20 MB and onwards. The hard disk is made up of collection of disks known as platters on which data is recorded. Storage capacity of hard disks varies from 20 MB to several GB like 80 GB, 160 GB, etc. Nowadays there are hard disks of 1 terabyte also. हार्ड डिस्क सेकंडरी मेमरीचे एक टाईप आहे. या हार्ड डिस्क फ्लॉपीपेक्षा खूप जास्त प्रमाणात इन्फॉर्मेशन काय करू शकतात, स्टोअर करू शकतात. आणि रिट्रायवल ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे हार्ड डिस्कवरून डेटा रीड करण्याचा जो काही टाईम आहे तो फ्लॉपीपेक्षा कमी लागतो, म्हणजे त्या फ्लॉपीपेक्षा कशात फास्ट आहेत. आता ह्या ज्या हार्ड डिस्क असतात ह्या ऑलरेडी तुमच्या CPUच्या आतमध्ये काय केलेल्या असतात, फिक्स केलेल्या असतात, आणि त्यांची जी काय साईज आहे ती 20 MB पासून पुढे, 20 MB पासून पुढे अगदी 1 TB पर्यंत पण हार्ड डिस्क तुमच्या कम्प्युटरमध्ये असू शकते. हार्ड डिस्क हे काय एक प्लेटचं डिस्कचं कलेक्शन आहे, त्याला प्लॅटर्स म्हणतात. अशा प्लॅटर्स एकावर एक ठेवून काय केलं असतं, एक बंच तयार केला असतो, त्यांचा कलेक्शन केलेलं असतं आणि त्याच्यावर काय करतो आपण आपला डेटा रेकॉर्ड करतो. स्टोरेज कॅपॅसिटी ऑफ हार्ड डिस्क दिली 20 MB पासून पुढे 80 GB, 160 GB, 240 GB अशी वाढत जाते. अगदी 1 TB पर्यंत पण हार्ड डिस्क मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. नेक्स्ट इज CD ROM. CD ROM stand for compact disk read only memory. One thing you should observe, that is it is read only memory. Once you write data on CD, then you are going to only read that data. Again you cannot write data on that CD. It is used to store wide variety of information. Its main advantage is that it is portable and can hold large amount of data. The storage capacity of most CD-ROMs is approximately 650 MB or 700 MB. CDR recordable and CDRW rewritable are the two types of CD. CD-ROM
हा पण सेकंडरी डिव्हाइसेसचा एक प्रकार आहे, सेकंडरी स्टोरेजचा प्रकार आहे. CD-ROM स्टँड फॉर, CD-ROMचा फुल फॉर्म काय? कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. सुरुवातीला जेव्हा CD-ROM इंट्रोड्यूस झाले तेव्हा एकदा या CD-ROM वर डेटा लिहिल्यानंतर तो फक्त आपण काय करू शकतो? रीड करू शकतो. परत त्याच्यावर डेटा लिहिता येत नव्हता. पण नंतर मार्केटमध्ये CDRW पण आले, रिरायटेबल, म्हणजे त्याच्यावर डेटा आपण पुन्हा डिलीट करून नवीन डेटा त्यात इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे. व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन, वाईड व्हरायटी म्हणजे आपण त्याच्यावर गाणे स्टोअर करू शकतो, पिक्चर स्टोअर करू शकतो, इमेजेस स्टोअर करू शकतो, काही डॉक्युमेंट असेल तर स्टोअर करू शकतो. म्हणून काय म्हटलंय, वाईड व्हरायटी ऑफ इन्फॉर्मेशन आपण त्याच्यावर स्टोअर करू शकतो. मेन ॲडव्हान्टेज सीडीचं काय? पोर्टेबल आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागी इझिली नेता येते आणि जास्त मोठा डेटा आपण काय करू शकतो? स्टोअर करू शकतो. जसं आपण फ्लॉपी पाहिलं होतं, फ्लॉपीमध्ये जास्तीत जास्त किती 2.4 MB डेटा स्टोअर करता येत होता, तसं एका सीडीमध्ये तुम्हाला 650 ते 700 MB पर्यंत डेटा स्टोअर करता येतो. आणि दोन टाईप आहेत, CDR म्हणजे रेकॉर्डेबल, फक्त रेकॉर्ड करू शकतो आपण त्याच्यात, पुन्हा पुन्हा डिलीट करून त्याच्यात लिहिता येत नाही. आणि RW रिरायटेबल, एकदा लिहिली परत तो डेटा डिलीट केला, दुसरा डेटा त्यात टाकला, याला म्हणायचं रिरायटेबल. नेक्स्ट इज DVD. DVD stand for digital versatile disk. Sometimes it is called as digital video disk. It is similar to CD-ROM except that it can store large amount of data. The storage capacity of DVD is least 4.7 GB. DVDs that can store up to 17 GB are also available. या जे काही DVD आहेत, या काय डिजिटल वर्सटाईल डिस्क आहेत, यांच्या ह्या CD जे आपण याच्या आधी पाहिले CD-ROM त्याच्यासारख्याच असतात, फक्त डिफरन्स काय तर आपण DVD मध्ये जास्त मोठा डेटा स्टोअर करू शकतो. कमीत कमी किती डेटा स्टोअर करता येतो तर 4.7 GB डेटा आपण काय करू शकतो? DVD मध्ये स्टोअर करू शकतो. आणि जास्तीत जास्त 17 GB पर्यंत डेटा आपल्याला काय करता येतो? या DVD वर स्टोअर करता येतो. नेक्स्ट इज फ्लॅश ड्राईव्ह और इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज पेन ड्राईव्ह. It is small portable device that can be store, access and transfer data. Due to small size, it is commonly called as pen drive. It is also called as USB drive. We can read, write, copy, delete and move data from computer to pen drive or pen drive to computer. It comes in a various storage capacity of 2 GB, 4 GB, 8 GB and etc. फ्लॅश ड्राईव्ह सेकंडरी स्टोरेजचा शेवटचा प्रकार आहे. इट इज स्मॉल म्हणजे लहान असतात, पोर्टेबल म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी नेता येतात. आणि कशासाठी यूज करतो? टू स्टोअर, ॲक्सेस अँड ट्रान्सफर, डेटा स्टोअर करण्यासाठी, स्टोअर केला डेटा ॲक्सेस करण्यासाठी आणि एका जागेवरून दुसऱ्या जागी डेटा नेण्यासाठी याचा यूज केला जातो. ड्यू टू स्मॉल साईज, यांच्या लहान साईजमुळं यांना काय म्हटलं जातं? पेन ड्राईव्ह पण म्हटलं जातं. तसंच आणखी यांना एक नाव आहे, USB ड्राईव्ह पण म्हटलं जातं फ्लॅश ड्राईव्हला, पेन ड्राईव्हला. वी कॅन रीड, राईट, कॉपी, डिलीट अँड मूव डेटा फ्रॉम कम्प्युटर टू पेन ड्राईव्ह और पेन ड्राईव्ह टू कम्प्युटर. म्हणजे आपण काय करू शकतो? पेन ड्राईव्हमध्ये डेटा, पेन ड्राईव्हमधला डेटा रीड करू शकतो, पेन ड्राईव्हमध्ये डेटा राईट करू शकतो, तिथे असलेला डेटा कॉपी करू शकतो, डिलीट करू शकतो किंवा मूव करू शकतो एका जागेवरून दुसऱ्या जागी. आणि हा डेटा कम्प्युटरमधून पेन ड्राईव्हमध्ये टाकता येतो किंवा पेन ड्राईव्हमधला डेटा कम्प्युटरमध्ये आपल्याला टाकता येतो. हे फ्लॅश ड्राईव्ह असतात, हे व्हेरियस स्टोरेज कॅपॅसिटीमध्ये अवेलेबल होतात मार्केटमध्ये. 2 GB, 4 GB, 8 GBचा पण पेन ड्राईव्ह असतो, नंतर 16 GB, 32 GB, 64 GB पर्यंत पण पेन ड्राईव्ह असतात.